जय महाराष्ट्र मित्रांनो, इंडियन ऑइल तर्फे लेटेस्ट भरती निघाली आहे, जाहिरात आली आहे. खासियत याची अशी आहे की अप्लाय करण्यासाठी कुठलीही फी नाही आहे, कुठलीही एक्झाम होणार नाही आहे, कुठलाही इंटरव्ह्यू नाही आहे. मेरिट बेस तुमचं सिलेक्शन असणार आहे. महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुद्धा जागा आहेत. त्यामुळे तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाचं 12वी झालंय, डिप्लोमा झालंय, ग्रॅज्युएशन झालंय, ITI झालंय, नक्की त्यांच्यासोबत शेअर करा, कारण की चांगलं अपडेट आहे. डिटेलमध्ये समजून सांगतोय, कारण की बघा इथे एक्झाम पण नाही आहे, इंटरव्ह्यू पण नाही आहे, मेरिट बेसवर सिलेक्शन आहे. त्यामुळे अप्लाय कसं करायचं, वयाची अट काय, हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि तेच मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगतोय. त्यामुळे तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी असेल नक्की त्यांच्यासोबत शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहिजे असेल, म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन झालंय, डिप्लोमा झालाय, ITI झालंय, जे पण शिक्षण झालंय, नक्की कमेंट करा. कुठले जॉब अपडेट, कुठल्या वॅकन्सी बद्दल माहिती पाहिजे ते पण कमेंट करा आणि अशाच अपॉर्च्युनिटीज, एज्युकेशनल इन्फॉर्मेशन साठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर इंडियन ऑइल यांची ऑफिशियल वेबसाईट दिसून जाईल. तुम्ही ही चेक केलीच असेल. अनेक जणांना या कंपनीबद्दल माहिती आहे, भारत सरकार अंतर्गत येतं आणि यांच्याच तर्फे हे अपडेट आलंय. जसं की तुम्ही वाचू शकताय, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन पाईपलाईन डिव्हिजन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग यांच्यातर्फे हे अपडेट आलेलं आहे. तुम्ही ते बघू शकताय. अप्लाय करणं ऑलरेडी सुरू झालेलं आहे, फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही इलिजिबल असाल तर नक्की अप्लाय करा. खाली स्क्रोल केल्यानंतर बघा स्टेटनुसार दिलेलं आहे नंबर ऑफ वॅकन्सी. जसं की बघा, बिहारमध्ये आहे, वेस्ट बेंगॉलमध्ये आहे, पण महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये बघू शकताय, नगर म्हणजे अहमदनगर दिलंय, मनमाड दिलंय, सोलापूर दिलंय. या ठिकाणी या वॅकन्सी असणार आहे. अजून खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला सगळ्या वॅकन्सी, टोटल 394 वॅकन्सी असणार आहे. ही अप्रेंटिसशिप भरती आहे, त्यामुळे इथे कुठलीही एक्झाम होत नाही ना इंटरव्ह्यू होतोय. फक्त अप्लाय करा. मेरिटमध्ये तुमचा नंबर लागला तर तुम्ही 1 वर्षाची अप्रेंटिसशिप करू शकता, जिथे प्रॅक्टिकल कामाचा अनुभव, ट्रेनिंग, सर्टिफिकेट आणि स्टायपेंड सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. ओके, खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे दिसून जाईल सगळी माहिती. कुठल्या कुठल्या पोस्ट आहेत जसं की बघू शकताय तुम्ही. फक्त आणि फक्त तुम्ही 12वी पास आहे तर डेटा एंट्री ऑपरेटर या पोस्टसाठी अप्लाय करू शकताय. मिनिमम 12वी पास दिलेला आहे, ग्रॅज्युएशन पेक्षा कमी. आणि तुम्हाला डेटा एंट्री ऑपरेटरसाठीच अप्लाय करायचं आहे, पण तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे डेटा एंट्रीचं, तर इथे पण तुम्ही अप्लाय करू शकताय. म्हणजे प्लेन 12वी झालंय तर इथे अप्लाय करा. डेटा एंट्रीचं सर्टिफिकेट आहे 12वी सोबत तर इथे अप्लाय करा. त्याच्यानंतर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, ते बघा फुल टाइम बॅचलर डिग्री झालेली आहे, इथे अप्लाय करा. ट्रेड अप्रेंटिसशिप म्हणून ह्युमन रिसोर्ससाठी. आणि तुमचं कॉमर्स झालेलं आहे तर अकाउंटंटसाठी अप्लाय करा. म्हणजे 4, 5, 6, 7 ज्यांचं प्लेन झालेलं आहे ग्रॅज्युएशन किंवा फक्त 12वी पास आहात किंवा टायपिंगचे सर्टिफिकेट आहे त्यांच्यासाठी आहे. त्यानंतर बघू शकताय टेक्निशियन अप्रेंटिसशिप आहे मेकॅनिकलसाठी. मग तुमचा 3 वर्षाचा डिप्लोमा झालेला आहे किंवा ITI झालेला आहे, तुम्ही ते अप्लाय करू शकताय. दुसरी जी पोस्ट आहे ती इलेक्ट्रिकलसाठी आहे. इथे पण 3 वर्षाचा डिप्लोमा झालेला आहे किंवा 12वी प्लस ITI झालेलं आहे तुमचं, इथे तुम्ही अप्लाय करू शकताय. आणि तिसरी पोस्ट आहे टेलिकम्युनिकेशन अँड इन्स्ट्रुमेंटेशनसाठी. इथे पण 3 वर्षाचा डिप्लोमा किंवा ITI झाला, एवढ्या सगळ्या डोमेनमधून तर तुम्ही इथे अप्लाय करू शकताय. महत्त्वाचं म्हणजे तुमची जी एलिजिबल आहे ती इथे बघू शकता, 31/1/2026 म्हणजे 31 जानेवारीचे तुमची एलिजिबिलिटी क्रायटेरिया धरला जाणार आहे. इथे बघू शकता सगळी माहिती दिलेली आहे. वयाची अट असणार आहे 18 ते 24. तुमचं वय 18 ते 24 आहे, अप्लाय करू शकताय. पण कॅटेगरीत नसाल तर वयामध्ये सूट दिली, जसं SC ST साठी 5 वर्ष, इथे बघा दिले SC ST 5 वर्ष, OBC साठी 3 वर्ष, PWBD कॅन्डिडेट आहात तरी वयामध्ये सूट दिली. ही 12 महिन्याची ट्रेनिंग असते. जे पण तुम्हाला लोकेशन सांगितलं त्या लोकेशनवर तुमचं इथे काम असणार आहे. ओके, ट्रेनिंग दिली जाते, सर्टिफिकेट मिळतं आणि स्टायपेंड पण तुम्हाला इथे मिळणार आहे. ओके, बाकी सगळी माहिती दिली आहे. सिलेक्शन कसं होणार आहे तर जस्ट तुम्हाला हे भारत सरकारचं अप्रेंटिसशिप पोर्टल आहे, यावर तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे ॲज अ स्टुडंट म्हणून. इथे तुम्हाला अकाउंट क्रिएट करून घ्यायचं आहे. अकाउंट क्रिएट केल्यानंतर तुम्ही इथे हा फॉर्म भरणार आहात. कुठले कुठले डॉक्युमेंट लागताय त्याची ही माहिती इथे दिलेली आहे. अगदी सोपा क्रायटेरिया आहे. महत्त्वाचं म्हणजे इथे बघा हाऊ टू अप्लाय दिलंय. म्हणजे जर का तुम्ही इथे बघा डेटा एंट्री ऑपरेटर किंवा डोमेस्टिक डेटा एंट्री ऑपरेटरसाठी अप्लाय करताय तर या वेबसाईटवर करा. टेक्निशियन म्हणजे डिप्लोमा ITI झालंय तर या वेबसाईटवर करा. आणि ट्रेड अप्रेंटिसशिप म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन झालंय, जसं की कॉमर्स किंवा प्लेन ग्रॅज्युएशन, तर या वेबसाईटवर करा. ओके, या तिन्ही वेबसाईट आहे बघा, ही पहिली, ही दुसरी
आणि ही तिसरी, या तिन्ही वेबसाईट आहे, यावर तुम्ही इथे अप्लाय करू शकताय. इथे तुम्हाला रिजननुसार नावं दिलेली आहे, सगळी माहिती दिलेली आहे. ऑनलाईनच अप्लाय करायचं आहे. क्रायटेरिया मी तुम्हाला सांगितला आहे, वयाची अट मी तुम्हाला सांगितली आहे. महत्त्वाचे म्हणजे इथे फॉर्म भरणं सुरू झालं आणि ते फक्त तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं. जे पण तुम्ही फॉर्म भरलाय, जी माहिती दिली आहे, ती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं आणि त्या बेसिसवर तुमचं इथे सिलेक्शन होतं. महत्त्वाच्या तारखा ऑलरेडी 28/1 पासून फॉर्म भरणं सुरू झालं आहे. 10 फेब्रुवारी म्हणजे जवळपास 4 दिवस तुमच्या हातात आहे फॉर्म भरण्यासाठी. त्याआधी तुम्ही फॉर्म भरून घ्या. तर चांगलं अपडेट आहे, ज्यांना गव्हर्नमेंट सोबत काम करायचं आहे, कामाचा अनुभव पाहिजेला आहे, ट्रेनिंग पाहिजेला आहे, सर्टिफिकेट पाहिजेला आहे, नक्की त्यांच्यासोबत शेअर करा आणि अशाच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये फर्स्ट कमेंटमध्ये टाकली आहे.